Hello, this is the My Artifact episode number 736. आजची तारीख आहे 10 मार्च 2017. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले. आज आपण आर्टिफॅक्ट एपिसोडला एक न्यू लेवलवर घेऊन जाऊ. एक अशा लेवलवर जिथे आपण अशा प्रकारे विचार करू जो इज जस्ट लाईक अ रिअली क्रीपी अँड रिअली डिफरंट. आय थिंक मला वाटते या आर्टिफॅक्ट एपिसोडची ही एक नवीन सुरुवात आहे. कारण आतापर्यंत मी या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये ज्याच्याबद्दल बोलत होतो किंवा कोणत्या गोष्टीबद्दल बोलत होतो ती गोष्ट रिअल होती, ती गोष्ट कुठेतरी एक्झिस्ट होती. बट मला अशा काही गोष्टी अचीव करायच्या आहे ज्या एक्झिस्ट तर करते बट रिअली इम्पॉसिबल स्टेजवर. आणि या अचिव्हमेंट मध्ये आपल्याला खूप काही सहन करायचं आहे आणि खूप काही स्टेजेस थ्रू आपल्याला जायचे आहे. मी सकाळी उठतो. सकाळी मी 6:30 वाजता उठतो. उठल्यानंतर हातपाय धुतो, फ्रेश होतो, घर झाडून टाकतो, आंघोळ वगैरे करतो. 8 वाजता ड्युटी. 8 वाजता ड्युटी नंतर 8 ते कंटिन्यू संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ड्युटी. 5 वाजता आलं का एखादी पिक्चर पाहिला. 9 वाजता जेवण केलं का 10 वाजता झोपून जायचं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा असंच. हे झालं माझं डेली रुटीन. मला काही गोष्टी अचीव्ह करायच्या लाईफमध्ये आणि या अचीव्हमेंटला मी एक प्रकारे नाव दिलं आहे डेस्टिनी. म्हणजे ही माझी डेस्टिनी आहे. मी का म्हणून का राहिलो एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न का करून राहिलो. समजून घे का तुझ्यासमोर हा कॅमेरा नाही आहे. तुझ्यासमोर हे एक डेस्टिनी उभी आहे. तुझ्यासमोर एक डेस्टिनी इथे जस्ट बसून आहे आणि आता तुला तिच्यासोबत बोलायचं आहे. तुला आता डेस्टिनी तुझ्या समोर आहे. ऍक्च्युली पहिले सांग हे डेस्टिनी आहे का आणि हे तुझ्या समोर कोण बसून आहे ऍक्च्युली. यस, याचं पहिले प्रॉपर्टी सांग, हा स्पेसिफिकेशन सांग. कारण ही डेस्टिनी ही तुझी आहे. तू डिसाइड केलं की ती कोण आहे. सो पहिले या कॅमेरामध्ये सांग की डेस्टिनी आहे कोण. या म्हणजे मी असा विचार करतो का मी माझी डेस्टिनी अचीव्ह केली. सो व्हॉट इज दॅट डेस्टिनी. डेस्टिनी म्हणजे एक असं प्लेस, एक अशी सिच्युएशन, एक असं एन्व्हायरमेंट जिथे मी करीब हॉलिवूडमध्ये फिल्म बनवून राहिलो आहे. अवतार, द लास्ट एअर बेंडर, अवतार युनिव्हर्स बिल्डअप करत आहे आणि ऍज अ मी सक्सेसफुल फिल्म मेकर आहे. माझ्यापाशी खूप सारा पैसा आहे, लव्हिंग पॅरेंट्स, फॅमिली आहे, चांगले फ्रेंड्स आहे, मित्र सुद्धा आहे. एव्हरीथिंग इज ग्रेट. एव्हरीथिंग इज ग्रेट. बिकम माय डेस्टिनी इज बिकम बेटर. सो दॅट इज माय डेस्टिनी. सो ती डेस्टिनी बिलकुल तुझ्या समोर बसून आहे. आता तुला काय बोलायचं त्याच्यासोबत. या राईट नाव आता
ती डेस्टिनी म्हणजे फुल ऑफ अवतार मध्ये आहे आणि तू राईट हिअर पोझिशनवर तू जसा आहे तसा आहे. आता तुला काहीतरी बोलायचं आहे डेस्टिनी बद्दल. डेस्टिनी तुला समोर आहे, का बोलायचं आहे? वेल, इट जस्ट काइंड ऑफ लाईक अ रिअली वियर्ड टू टॉक. कारण मला खरंच नाही कळून राहिलंय की मी बोलू तर का बोलू आणि कशासोबत बोलू ऍक्च्युली. कारण एखादी पर्सन असन तर आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो, एखादी गोष्ट असन तर आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो. ठीक आहे, हा सुबोध आहे तर मी याच्याबद्दल बोलतो. याची बॉडी खूप चांगली आहे पण खूप ठेंगणा आहे हा. व्हाय? कारण मी याला बघितलाय, हा बंदा कुठेतरी एक्झिस्ट करते. ही इज दिस काइंड ऑफ पीपल. हा लॅपटॉप आहे, 4 GB रॅम, 1 GB ग्राफिक्स, 1 TB हार्ड डिस्क, 15 इंच HP चा लॅपटॉप. हा लॅपटॉप माझ्या समोर आहे. मी याच्यातून मूव्ही पाहतो, गाणे ऐकतो, इव्हन आर्टिफॅक्ट एपिसोड सुद्धा स्टोअर करतो. सो ही गोष्ट एक्झिस्ट करते. सो दॅट्स वाय मी याच्याबद्दल सांगू शकतो. डेस्टिनी एक्झिस्ट करते, बट कळून ना राहिलं आहे की सांगू कसं. बरं ठीक आहे, डेस्टिनी सोबत वर्क, तू काम सुद्धा खूप करत आहे. समजून घे का हे काम तुझ्यासमोर बसून आहे. तुला काय बोलायचं त्याच्याबद्दल? का बोलायचं काय? आय जस्ट प्रिटी कन्फ्यूज. हा आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये नाही का मी असे काही कॅरेक्टर इमॅजिन केलं आहे जे एक्झिस्ट तर नाही करत, बट मी त्याला रियालिटीमध्ये आणण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे आणि त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करून राहिलाय, बट प्रॉपरली जमून न राहिलाय. हे माझं मलाच नाही समजून राहिलं आहे इवन आता सुद्धा. हू नोज का समज मी हे व्हिडिओ पाहिन तर समजून का नाही समजून, आय डोंट नो. आणि अनदर थिंग इज मी बहुत जास्त एक्झॉस्टेड फील करून राहिलो आज, बहुत जास्त. त्यामुळे मला झोप पण खूप लागून राहिली आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड बनवण्याचं मूड आहे, बट बहुत जास्त येऊन राहिलं आहे. आपण या साऱ्या गोष्टींना थोडा नंतर डिसाईड करू आणि आज जे काही झालं ते सांगून देऊ आणि लेट जस्ट क्विट अँड लेट बी स्लीप, राईट? या आज 12 वाजेपर्यंत ड्युटी केली आणि 12 वाजता घरी आलो. घरी आल्यानंतर वायफाय सुरू केलं आणि बघितलं गगननी तुकडोजी महाराजचं नाव चेंज केलं. म्हणजे तुकडोजी महाराज आणि ग्रुप नेम चेंज केला, ग्रुप आयकॉन चेंज केला. मला वाटलं की दिस इज द बेटर वे टू अंडरस्टँड माय टॉपिक टू पीपल अबाउट रियुनियन. या मी काफी सिरियस आहे रियुनियन बद्दल. सो मी जस्ट ग्रुप चेंज केला, नाव लिहिलं लेट्स मेक रियुनियन अगेन अँड देन हाऊ अबाउट रियुनियन गाईज. खूप जणांच्या काही रिप्लाय आले, काही जणांचे काही रिप्लाय आले, काही जणांचे तर वेगळेच रिप्लाय आले, काही जणांचा कुणी येतो कुणी नाही येत. अशा प्रकारे प्लॅन डिसाईड नाही होत राव. प्लॅन कसा एकदम वेळेवर होते. फोन लावून बाबू तू रेडी आहे तर ये म्हणजे असा व्हॉट्सअप थ्रू वगैरे नाही होत. आणि वेल पण मी एक पॉइंट म्हणण्यासाठी सांगितलं आहे, कारण मलाही नाही माहित होतं का हे पॉसिबल होईल का नाही होईल रियुनियन. मला फक्त माझा पॉइंट सांगायचा होता राव, का मी प्रयत्न केले. दॅट्स इट, दॅट्स ऑल. खूप जास्त बोलतं पण नाही होणार आज, बहुत जास्त एक्झॉस्टेड फील करू. सो दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 736 राईट नाव. वी आर ॲट खाबरखेडा, महाराष्ट्र. थँक्यू. खूप काही सांगायचं आहे आज, बट उद्या मी चाललोय वर्धेला सो होळीसाठी. सो 2-3 दिवस तर आर्टिफॅक्ट एपिसोड काइंड ऑफ लाईक ऑडिओ. सो या, थँक्यू.
इसको hello, this is the My Artifact episode number 737. आजची तारीख आहे 14 मार्च 2017. बट ॲक्च्युली 14 मार्च ॲक्च्युली आजची तारीख आहे, बट हा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे ना, हा शनिवारचा आहे. या कारण आपण करीब सांगू किती दिवस आर्टिफॅक्ट एपिसोड नाही केला. शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार म्हणजे आजचा, असे आपल्याला 4 आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचे आज. या कारण आपण रेकॉर्डच नाही केले मी आर्टिफॅक्ट एपिसोडच. भाऊ जेव्हापासून मी घरी गेलो त्यापासून मी रेकॉर्डच नाही केले. हे हेअरस्टाईल चांगली दिसते का जस्ट ठीक आहे ना भाऊ, कशाला जास्त हे करत दे. हा सो हे आर्टिफॅक्ट एपिसोड आहे शनिवारचा. सो आपल्याला शनिवारची तारीख कोणती होती? आजची तारीख होती 14. शनिवारची तारीख होती 12. शनिवारची तारीख का होती आय डोंट नो, बट हा आर्टिफॅक्ट एपिसोड शनिवारचा आहे. सो शनिवारी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केला मी? या फर्स्ट ऑफ ऑल सांगतो शनिवारी का झालं. जेवढं धुंदक आठवते तेवढं सांगतो मी. शनिवारी काय नाही, मी सकाळी उठलो, काफी एक्सायटेड होतो आज घरी जाईन म्हणून, आणि हो काफी जास्त एक्सायटेड होतो. होळी आहे, घरी जाईन मस्त, कारण खूप दिवसानंतर मी घरी जाईन म्हणलं. कारण शनिवारी एवढा एक्साइटमेंट होतो का खूप जास्त, करीब 1 महिन्यानंतर मी घरी जाणार होतो, सगळ्यांचे चेहरे पाहणार होतो. हा 1 महिना मी कंटिन्युअस इथेच खापरखेडामध्ये होतो, कम्प्लिटली बोर होत होतो, काम काही जास्त होतं नाही. लग्नानंतर कसं शनिवारीच मला एक प्रकारे जायला भेटलं. सो मी खूप जास्त एक्साइटेड होतो सकाळपासूनच. सकाळी मग जसा उठलो, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली आणि ड्युटीवर गेलो 8 वाजता. 8 वाजता ड्युटीवर गेलो, त्याच्यानंतर 12 वाजता वगैरे ड्युटी केली. मग आला मामाजीचा फोन. मामाजी म्हणे का 5:30 वाजेपर्यंत काही येऊ नको म्हणे. आणि कसं मला घरी लवकर जायचं होतं वर्धेला, म्हणजे मी घरी लवकर जाईन बा, तर मित्रांसोबत थोडा टाइम स्पेंड करीन, एखादी मूवी पाहून घेईन संध्याकाळी. बट असं काही पॉसिबल झालंच नाही. सो मी एकदम संध्याकाळी आलो 5 वाजता, 5-5:30 वाजता. जेव्हा मामाजी वगैरे नसते तर मी करीब 4-3:30 वाजता आलो असतो. या कारण काम तर काही नाहीच आहे, टेंडर अजूनपर्यंत झालेलं नाही आहे, म्हणजे झालं आहे पण अजूनपर्यंत काम सुरू व्हायचं आहे. सो मी केव्हा येऊ जाऊ शकतो, आणि मला कोणीच मना बोलायला कोणीच नाही. सो काय आहे की मी लवकरच जाणार होतो, बट कसं की मामाजी वगैरे, आणि समजा जर मी 4 वाजता घरी आलो असतो तर मामाजी पण असले, तर मग मामाजी असल्यामुळे मग मी इट फील्स रिअली ऑकवर्ड. सो मग असं वाटलं की राहू दे म्हणलं, आपण संध्याकाळी 5 वाजताच जाऊ. तर मग मी 5 वाजताच घरी आलो. थँक गॉड मामाजी वगैरे नव्हते. अर्ध्या घंट्यात मी पूर्ण तयारी केली, पूर्ण पॅकिंग वगैरे केली, कपडे घेतले, कपडे कोणकोणते धुवायचे ते पण घेतले, लॅपटॉप घेतला, प्रोजेक्टर घेतला, कम्प्लिटली रेडी. आणि 5:30 वाजता मी गाडीत बसलो. 5:30 ते 6:30 वाजले मला बर्डीला जाईपर्यंत. नंतर 6:30 ते 7 वाजता मी त्या गाडीत बसलो वर्धेच्या, आणि 7 ते करीब 9:30 वाजता मी वर्धेला पोहोचलो.
वर्धेला पोहोचल्यानंतर मी काफी एक्झॉस्टेड होतो. वाटलं की जाऊ म्हणलं आपण थोडंसं कुठे बाहेर मित्रांसोबत थोडंसं टाइम स्पेंड करू म्हटलं, बट असं काही झालं नाही. घरीच होतो आणि थोडंसं आईसोबत बोलत होतो, आई वडिलांसोबत बोलून राहिलो होतो. ॲक्च्युली मी वडिलांना असं म्हणलं की मला 6,000 रुपये पाहिजे म्हटलं, कारण मला ऑटोकॅडसाठी कोर्सेससाठी मला कोर्सेस लावायचे आहे आणि इम्पॉर्टंट आहे, सो मला पैसे पाहिजे म्हटलं. ठीक आहे म्हणे. मग वडिलांसोबत तेवढं बोललो, आईसोबत वगैरे बोललो आणि देन मग विशालकडे गेलो. विशालकडे त्याच्यासोबत मग का प्लॅन कसं करायचा, होळी वगैरे काय कसं करायचं वगैरे असं आम्ही प्लॅनिंग केलं. बट ते प्लॅनिंग वगैरे नाही, असंच भेटण्यासाठीच वगैरे गेलो होतो मी, बाकी काही नाही. बस मग संध्याकाळी करीब 11 वाजता घरी आलो आणि काफी एक्झॉस्टेड फील करून आलो होतो. सो जस्ट बी रिलॅक्स अँड देन झोपून गेलो. So this is the My Artifact episode number 637. Right now we are at वर्धा, महाराष्ट्र, कारण मी शनिवारी वर्धेला होतो. थँक्यू. Hello, this is the My Artifact episode number 738. Right now we are at वर्धा, महाराष्ट्र. हॅलो 38. आजची तारीख आहे, रविवारची कोणती तारीख होती यार, रविवारची होती तारीख, कालची होळी होती ना, आजचा मंगळवार, 13ची होळी होती यार. कालची होती का? हो ना भाऊ, आजचा मंगळवार आहे. येस येस येस, कालचीच तर होळी होती. तर कालची 12 मार्च 2017 आणि संडे. या नेहमीप्रमाणे संडेचा मी खूप जास्त इंतजार करत राहतो. जेव्हापासून मी जॉबवरून लागलो आहे तेव्हापासून मला कसं दिवसभर कंटिन्यू काम 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 काम, आणि मग एक दिवस सुट्टीचा भेटून त्या एका दिवसाची किंमत असते संडे. आणि बहुत ही जास्त अमेझिंग वाटते राव. बट यावेळेस असं काही वाटलं नाही, कारण या संडेला होतो मी घरी वर्धेला. आणि वर्धेला असल्यामुळे मग काय होते की नेहमी छोटे मोठे कामं सांगते, बाबू ATM जा, पैसे काढ. त्याच्यानंतर मित्रांसोबत थोडासा टाइम स्पेंड करायचा होता. मी ठरवलं होतं रविवारी का मित्रांसोबत एखादी मूवी वगैरे पाहू म्हणलं. तर दुपारी मी कसं प्लॅन तर बनवला, बट विशाल वगैरे घरी नव्हता. आणि मग सकाळी पिंटीसोबत भेटलो, पिंटी आणि वनमॅन सोबत. त्याच्या घरी ससे वगैरे बघितले. मग ससे वगैरे बघितल्यानंतर मग कसं झालं की एकदम ते मूवी पाहायचा प्लॅनच एकदम पोस्टपोन झाला, कारण विशालच नव्हता ना घरावर तो. सो इट जस्ट कम्प्लिटली पोस्टपोन. मग पिंटीचा फोन आला, म्हणे 5 वाजता खेळायला ये म्हणे. ओके ठीक आहे म्हणलं. बट मी खेळायला नाही गेलो, मला ATM मधून पैसे काढायचे होते या. कारण रविवारी कसं सगळेच ATM बंद होते, सगळेच ATM. थँक गॉड तो बॅचलर रोडवरचा एक ATM सुरू होता आणि तिथे पैसे भेटून राहिले होते. आणि पैसे काढणं मला इम्पॉर्टंट होते, कारण मला ऑटोकॅडसाठी पैसे पाहिजे होते. सो वडील म्हणे ATM मधून काढून घे म्हणे. आणि कसं की सगळेच ATM दिवसभर सकाळपासून बंद होते. मी सकाळी 2-3 वेळा राऊंड मारले, त्याच्यानंतर दुपारी पण मारलं. मग संध्याकाळी थोडंसं एक वेळा थोडसा उठलो, झोपेतून उठलो. दुपारी झोपलो होतो, जेवण केलं, झोपलो. दुपारी उठलो, संध्याकाळी उठलो. आता खेळायला जायचंच आहे, तर थोडंसं पाहून घेऊ म्हणलं, एक चक्कर कोणते ATM सुरू होतं तर काढून घेऊ. तर मी पाहायला गेलो. थँक गॉड एक ATM भेटलं आणि तिथून मी पैसे काढत बसलो. पण एवढी मोठी रांग होती का बहुत जास्त. आणि मग पैसे काढायला बहुत जास्त वेळ लागला, करीब 6 वाजले. मग 6 वाजता मी पैसे वगैरे काढून मग मी पिंटीकडे गेलो. मग सगळेजण झापून राहिले, भाऊ तुला बोलवलं होतं, तुला म्हणलं होतं, तू आला का नाही.
ऍक्च्युली काय झालं की माझा फोन कम्प्लिटली स्विच ऑफ झाला, बॅटरी कम्प्लिटली डाऊन. मी चार्जच करण्याचं एकदम विसरून गेलो. माहित नाही यार, वर्धेला गेलं का ह्याला काही कळतच नाही राव. एकदम मी वाईल्डच होऊन जातो, काहीच समजत नाही. बस आपल्या मनासारखं जे वाटेल ते करा. मोबाईल चार्जच नाही केला आणि कसं की त्यावेळेस बॅटरी कम्प्लिटली शटडाऊन झाली होती जेव्हा मी बाहेर निघणार होतो. सो मग मी चार्जिंगला लावलो आणि बाहेर निघालो. मग या लोकांनी खूप फोन लावले आणि फोन स्विच ऑफ वगैरे वगैरे, कारण खूप कमी जण होते ना. सो त्यांना कसं प्लेअरची गरज होती. सो मी डिच केलं त्यांना खेळण्यासाठी. बट संध्याकाळी 6 वाजता मग आलो. तर म्हणलं मग ठीक आहे म्हणे, आपण संध्याकाळी मूवी पाहू म्हणे. ठीक आहे म्हणलं. तर मग मी घरी गेलो, तयारी वगैरे झालो आणि काही 8:30 वाजताच विशालकडे गेलो. 8:30 वाजता विशालकडे गेल्यानंतर बाकी सगळेच जण यायचे होते. विशाल पण बाहेर गेला होता, तो गावावरून आला होता आणि जस्ट भाजीपाल्यासाठी गेला होता. मी तोपर्यंत पूर्ण सेटअप करून आलो. मग नंतर 10:30 वाजता आम्ही पिक्चर सुरू केला. 10:30 वाजेपर्यंत कोणी आलंच नाही. 10:30 वाजता पिक्चर बघितला, ब्लायर विच पिक्चर बघितल्यानंतर इट जस्ट फील्स रिअली हॉरेबल. थोडा बहुत हॉरेबल होताच आणि पण इतका जास्त भयानक नव्हता. मग काय नाही, तिथून मग मी संध्याकाळी आलो 11-11:30 वाजता. बहुत थकून होतो आणि जस्ट गॉट स्लीप. सो रविवारी एवढंच झालं. सो दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 338. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. कारण रविवारी मी वर्धेला होतो. थँक्यू. Hello, this is the My Artifact episode number 739. आजची तारीख आहे 13 मार्च 2017. आता वाजले करीब रात्रीचे माहित नाही, कारण हा एपिसोड कालचा आहे आणि काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नाही. माहित नाही चला, जेव्हा पण मी वर्धेला जातो ना त्याला काहीच लक्षात नाही राहत राव. आपल्याला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचा आहे का करायचा आहे. म्हणजे ऍक्च्युली करून तर घेतो आर्टिफॅक्ट एपिसोड, असं काही नाही. बट कसं आहे की ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड होते आणि त्याच्यामध्ये मी प्रॉपरली सगळं काही एक्सप्लेन करत नाही. मग तो आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणण्यालायकच नसते. त्यापेक्षा बेटर आहे का दुसऱ्या दिवशी पूर्ण सांगून दे. बट कसं की जे ताज्या आठवणी असते ना त्या वेळेवर सांगितलं पाहिजे. बट नाही होत कधी पॉसिबल. थोडस लॅप्स होते राव, थोडंसं समजून घे. सो होळी, ज्या क्षणाची आपण खूप वर्षापासून वाट पाहत होतो तो दिवस आला, होळीचा. आणि मी बहुत जास्त एक्साइटेड होतो, बहुत जास्त. रात्री भूताचा पिक्चर पाहिल्यामुळे काफी चांगला फील करत नव्हतो. मी मस्त सकाळी 9 वाजता उठलो. 9 वाजता उठल्यानंतर तयारी वगैरे केली आणि पहिले पिंटीकडे गेलो. तिथे सगळेजण यायचे होते. ठरवलं होतं की यावेळेस फुटबॉलवाल्या लोकांसोबत, म्हणजे जे कंबा आणि डब्बा आहे आणि गौरव आणि ते लहान पोरं नाही का फुटबॉल सोबतचे, सो त्यांच्यासोबत नाही खेळायचं बा, आपण आपली वेगळी गोष्ट खेळायची, असं विशालचं म्हणणं होतं. मला काय हा पॉइंट काही कळला नाही राव. व्हाय आपण स्वतःच त्यांच्यासोबत दुरावून राहायचं राव. जरी ते आपले फ्रेंड आहे ना, त्यांच्यासोबत राहा. एकच दिवस आहे होळीचा. बट मला असं काही प्लॅन आवडला नाही. बट मग जाऊ दे म्हणलं. बट ऐनवेळी काय झालं की तिथे फुटबॉलच्या तिथे ग्राउंडवर गेलो. बट तिथे त्यांनी ठरवलं की त्यापासून ते होळी नाही खेळणार बा, म्हणजे ते कंबा, गौरव, डब्बा वगैरे वगैरे ते होळी नाही खेळणार. सो मग त्यांनी कोणीच होळी नाही खेळली, ते फुटबॉलवाले टीमवाल्यांनी.
तर मग आम्हीच होतो. तर मग आम्ही आमच्या क्रिकेटच्या ग्राउंडवर गेलो आणि क्रिकेट खेळायला लागलो. लाईटली जेव्हापासून नाही का मी जॉबवर लागलोय ना, मला खेळणं वगैरे थोडा इंटरेस्ट कमीच झालाय. या का उठून उठून फालतू हातपाय इकडे तिकडे धावणं वगैरे वगैरे, बॉलच्या मागे धावणं, मला असं वाटतं का त्याला वय झालं यार आपलं, यार फालतू म्हणा. या मी खरं सांगतो, मला नाही का खेळणं वगैरे नाही का आता बिलकुल आवडत नाही. ठीक आहे ना, थोडासा टाइमपास म्हणून ठीक आहे, बट स्वतःला त्रास देऊन खेळणं हट, मला नाही आवडत रे. बट काय आहे की सगळेच जण नाही का खेळून राहिले होते, सो मला खेळावं लागलं. बट थोडस एम्बेरेस पण होऊन हे असा एक टाइम वेस्ट असा फील होऊन राहिला होता. व्हाय? कारण होळीचा दिवस आहे आणि होळीच्या दिवशी मी हे काय फालतूपणा करून राहिलो, क्रिकेट खेळून राहिलो. सो मग मी सगळ्यांना कन्व्हिन्स केलं. विशाल म्हणे का राहुलच्याकडे डीजे आहे म्हणे, चला म्हणे तिथे म्हणे. डीजे म्हणल्यावर माझ्या कानाचे एकदम पडदेच एकदम हे आले, अरे मेरे बा, डीजे डीजे डीजे. तर मी सगळ्यांनाच कन्व्हिन्स करू, भाऊ डीजे आहे चलो, डीजे आहे चलो, डीजे आहे चलो, डीजे आहे चलो, चलो 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 चलो. वैभव पेंटी, वैभव बॅडी आणि म्हणे की थांब म्हणे थोडसा म्हणे. मग मी म्हणलं यार काय, पुन्हा एक इनिंग घेईल, नंतर पुन्हा एक इनिंग होईल, नंतर पुन्हा एक इनिंग होईल, त्यापेक्षा बेटर आहे का आता स्क्विट करा आणि थोडंसं डीजे मध्ये नाचू म्हणलं. तू चालला जा म्हणे. मग विशाल आणि मी निघालो आणि पाहायला गेलो त्यांचा प्रोग्राम कसा होता राहुलच्या घरी. तर त्याने डीजे वगैरे लावला होता. ऍक्च्युली ते सगळे सेटअप करून राहिले होते, 10:30चा टाइम झाला होता आणि ते सगळे सेटअप करून राहिले होते. त्यांना अजून ते पाहुणे वगैरे त्यांचे यायचे होते. सो म्हणे थोडासा टाइम आहे म्हणे. मग टाइम आहे ते विशाल म्हणे चल म्हणे आपण थोडंसं इनिंग वगैरे खेळून घेऊ, क्रिकेट वगैरे खेळून घेऊ, नंतर येऊन जाऊ. ठीक आहे म्हणलं. मग पुन्हा गेलो, क्रिकेट खेळायला लागलो. 11 वाजेपर्यंत आम्ही क्रिकेट वगैरे खेळलो. त्याच्यानंतर कसं फोटोज वगैरे काढले आणि नंतर आम्ही गेलो राहुलच्या डीजेच्या इथे. आणि मग त्यांनी असे भयानक गाणे वाजवले, दन दन दन, वरून होळी आणि वरून ते शॉवर लावला होता त्यांनी. ते असं एकदम वंडरफुल मोमेंट होता ते खेळण्यामध्ये. आणि मला कसं खूप दिवसानंतर मी डीजेचा आवाज ऐकलो आणि नाचून राहिलो होतो. सो सगळेजण शाय करून राहिले होते. मला साला एक गोष्ट नाही कळून राहिली राव या. आता हार्डली जाऊन जर 1 वर्ष अगोदर आपण जेव्हा जर एक्झाम्पल घेतो म्हणलं तर वैभव मध्ये बहुत भयानक चेंजेस होता. आम्ही अशा फटेतक एन्जॉय करत होतो ना. जसा डीजे लागला ना भाऊ, वैभव एवढा मस्त कोरिओग्राफ करत होता का बहुत चांगल्याने. तो नाचतही होता, सगळ्याला घेऊन नाचत पण होता. त्यामुळे नाही का तो बहुत व्हॅल्युएबल मेंबर बनला राव नाचण्यामध्ये. त्याच्याशिवाय नाही का मला नाचताच नाही येत. बट रिसेंटली का झालं का नाही माहित नाही वैभव सोबत. आय डोंट नो. म्हणजे त्याला असं फील होत आहे का सगळ्यांना जॉब गेन करून राहिलाय. सो तो स्वतःला नाही का एक प्रकारे बॅकअप करत आहे राव या. पण तो बंदा असा आहे का, असा त्याच्यासोबत नाचण्यासाठी नाही का इट जस्ट फील्स रिअली ग्रेट व्हेन आय डान्सिंग विथ हिम. सो बट यावेळेस नाही का वैभव इतका जास्त खुलून नाही नाचला राव. मोठा दबून दबून नाचला, नेहमी गाणेच वाजून राहिला. वेल आता आपण त्याला समजवतो काही करतो म्हणलं तर इट जस्ट टाइम वेस्ट आहे. आणि हा होळीचा दिवस आहे, बेटर आहे जसं होत आहे तसं होऊ दे बस. तर पिंटी, मी आणि वन मॅन आम्ही 3 जण नाचून राहिलो. बाकी जण उभे आहे. थोड्या वेळाने ते कॅरी ऑन होत होते. बट मोस्ट ऑफ द टाइम आम्ही 3 जण नाचून राहिलो होतो. पिंटी आणि मी 2 जण नाचून राहिलो. तिथे नंतर टाइम स्पेंड केल्यानंतर करीब 11-12 वाजले, 12:30 वाजले, 1:45 वाजला. 1:45 वाजल्यानंतर कसं मी घरी गेलो. मग या लोकांचा चिकनचा प्लॅन होता.
बॅडी, वैभव, पिंटी, विशाल या लोक कसे चिकन आणणार होते आणि हे चिकन बनवणार होते. तर मी कसं की बिट्टूला शब्द दिला होता की म्हणलं का मी 12 वाजता येऊन जाईन. म्हणलं कसं आहे, मी मागच्या न्यू इयरला पण त्याला डिच केलं होतं आणि मला कसं यावेळेस असं डिच करूच नाही वाटलं. सो भाऊ म्हणलं की काही हो, यावेळेस आपण बिट्टूकडे जायचं आणि तिथे आपण त्यांच्यासोबत तो टाइम स्पेंड करायचा राव या. तर गेलो मी करीब 2:30 वाजता. तर म्हणे प्रीताई वगैरे यायचे आहे म्हणे. डॅम म्हणलं 4-5 वाजता वगैरे प्रोग्राम होऊन जाईल. मी ठरवलं होतं की 4-5 वाजेपर्यंत थांबायचं आणि मग आपल्या नागपूरसाठी तयारी करायची. बट नंतर प्रीतीताई आणि अनुराग भाऊ उशिरा झाले, करीब 3:30 वाजता आले. आल्यानंतर मग होळी खेळलो, ते पाणी वगैरे उडवणं, पूर्ण शर्ट, पूर्ण कपडे खराब झाले. आंघोळ केल्यानंतर पुन्हा शर्ट खराब झालं. बट काय नाही, अनुराग भाऊसोबत फर्स्ट टाइम आम्ही होळी खेळलो. सो इट जस्ट ग्रेट. मग जेवणाचा प्रोग्राम बनला. मग बिट्टूने का दारू आणली होती, दारू आणि एक बियर. मग काय बम पार्टी जमली आणि बस. दारूचा सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज काय आहे, कसाला दारूच्या वेळेस त्यांना खूप काही खायला असते राव आणि आपण त्या गोष्टी खाऊ शकत नाही. जसं लाईक आता काल कसं पनीरची भाजी बहुत चांगली बनली होती, सोनूताईनं भाजी बहुत मस्त बनवली होती. बट दारू होती ना राव, त्या दारूमुळे त्या पनीरची भाजी खाऊच शकलो नाही. या ते दारू आणि ते सलाद, दारू आणि सलाद, त्यामुळे माझं डोकं एकदम वाईप आउट झालं आणि मला समजलंच नाही का आपल्याला भाजी पण खायची आहे. आणि तेवढ्यातच माझं पोट एकदम फुल टाईट झालं. मग हा कार्यक्रम चालला करीब संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 6-6:30 वाजेपर्यंत. मग आम्ही थोडंसं बोललो, प्लॅन वगैरे, म्हणजे असं ठरवलं का आम्ही गोव्याला जायचं का या समरमध्ये. अजूनपर्यंत पक्क नाही आहे, बट असं एक प्रकारे कॅज्युअल गोष्टी झाल्या याच्याबद्दल. कारण टूर काढायचं बा. आता आय डोंट नो होईन, पॉसिबल नाही होईन, का होईन, कसं होईन, स्टील डोंट नो. मग काही नाही, मग 7 वाजता मग मी घरी आलो, 7:30 वाजता मी घरी आलो. सोन पण घरी आली. आल्यानंतर कसं की मला वाटलं तर नागपूरला निघून जावं. मी म्हणलं कशाला झाला आता दगदग करण्यापेक्षा, कारण होळीचा दिवस आहे, गाड्या तर भेटत नाही. मग तू खापरखेड्याला जाशील कसा राव, हाच प्रश्न सर्वात मोठा होता. मग माझ्यापाशी याचं सोल्युशन होतं की उद्या सकाळची 4:30 वाजताची सेवाग्राम एक्सप्रेस पकडायची आणि नागपूरला यायचं. सो मग काही नाही, मग ठरवलं. मग घरी आलो, थोडेसे हातपाय वगैरे धुतले, माझा लॅपटॉप वगैरे आणला, प्रोजेक्टर वगैरे आणला, घरी लावला आणि तो ओहुजा पाहिला, भूताचा पिक्चर. सोनू, मी आणि आईनी तो भूताचा पिक्चर पाहिला. भूताचा पिक्चर पाहिल्यानंतर 10:30 वाजता भूता पिक्चर खतम झाला. मी माझी पॅकिंग वगैरे केली आणि झोपलो. सो काल एवढंच झालं. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 739. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र, कारण काल मी वर्धेत होतो. थँक्यू. Okay, hello, this is the My Artifact episode number 740 might be. $741. आजची तारीख आहे 15 मार्च 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11:30.
आज असा दिवस आहे जो बहुत अमेझिंग. म्हणजे मला असं वाटत होतं, म्हणजे मी करीब 8 महिन्यापासून नागपूरमध्ये राहत आहोत आणि या नागपूरमध्ये राहण्याची मजा काय असते हे मी आज मला माहीत पडलं. म्हणजे आज असं वाटून राहिलंय का आज मी खरंच नागपूरमध्ये राहत आहे, एक मेट्रो सिटीमध्ये राहत आहे, एक मोठ्या सिटीमध्ये राहत आहे. काऊन का झालं आज असं काय एकदम अचानकच. मी लावला कोर्स ऑटोकॅम टूल डिझायनिंग कोर्सेस नागपूरमध्ये कोर्स लावले. मला इथे कोराडी किंवा गोधनी, मनकापूर किंवा सदरमध्ये वगैरे टूल डिझायनिंग कोर्सेस भेटले असते, इवन खापरखेड्यातही भेटले असते. बट मी ठरवलं की यावेळेस नाही का आपण थोडंसं नागपूरमध्ये जाऊ, ॲटलिस्ट बर्डी, सीता बर्डी, आणि तिथे करू बा म्हणलं. वाय आय डोंट नो, मी काही विचार नाही केला. बस म्हणजे मी असं ठरवलंच नाही का इथे लावायचं इथे लावायचं आहे. बस गुगलवर सर्च केलं टूल डिझायनिंग कोर्सेस इन नागपूर. पहिला रिझल्ट आला अटलांटा कोचिंग कम्प्युटर इन्स्टिट्यूट. बस एंटर केलं, फोन लावला, त्यांच्याशी बोललो. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याशी भेटलो आणि काल मी ॲडमिशन केली आणि आज मी पहिला दिवस. याच्यासाठी मी पास पण काढली. दॅट इज ग्रेट. म्हणजे मला रोज पैसे द्यावे लागणार नाही. पास कुठे रे भाऊ? आता पास हे जाणार होती, गायब जाणार होती. बरं झालं हा शब्द थोडासा आला डोक्यात आणि ते पास तिथेच होती. कारण भाऊ एक वेळा पास बनली का पास बनत नाही नंतर. मग काय, मग पुन्हा पैसे द्या, पुन्हा हे सगळं करा, पुन्हा प्रोसेसिंग करा. कारण ते हे देत नाही रिफंड किंवा नवीन बनवून देत नाही. हरपलं वगैरे त्याच्यात क्लिअरली व्हेरीफाय करून आहे मी सगळे इन्स्ट्रक्शन वाचले याचे. सो तू असं का म्हणून राहिला की आज तू नागपूरला आला, हे असं एकदम फील होऊन राहिलं. व्हाय, हाऊ इज दॅट? आय डोंट नो. असं काही टेक्निक नाही किंवा असं काही थिंग नाही झालं माझ्यासोबत फिजिकली. बट काय आहे, स्टोल्स आपल्याला नवीन घ्यावंच लागते. त्या स्टोलमुळे काय होऊन झालं की पूर्ण एकदा स्टोल नाही का करीब 2-3 दिवसापासून धुतल्या नाही. आणि बहुतेक नाही का या स्टोलमुळे नाही का मला हे असे इथे बहुतेक असे फोड वगैरे येऊन राहिले असं मला वाटत आहे. आय डोंट नो. बट उद्या मला नवीन घ्यावं लागेल. सो मी का म्हणत आहे की व्हाय असा अमेझिंग दिवस काऊन वाटला. असं काही झालं नाही. ऍक्च्युली काय आहे की मी फर्स्ट टाइम नागपूरमध्ये आलो आणि अशा काही गोष्टी माझ्यासोबत झाल्या जे काफी वियर्ड आहे. बट इट जस्ट फील्स रिली ग्रेट. एक मोठ्या सिटीमध्ये राहतो एक प्रकार असा पुरावा मला आज भेटलाय. का झालं, तू एवढे असं एक्साइटमेंट नको करू, सरळ सांगून दे एक्झॅक्टली का झालं. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माझं जे नॉर्मल रुटीन आहे तोच. म्हणजे सकाळी 6:30 वाजता उठणे, 8 वाजता ड्युटीवर जाणे, 8 वाजता ड्युटीवर गेल्यावर 5 वाजता घरी येणे अँड देन एव्हरीथिंग. बट आज 5 वाजता घरी आल्यानंतर मी फटसे तयारी केली. आज पहिला दिवस होता आपल्या कोर्सेसचा, टूल डिझायनिंग कोर्सेसचा. सो मी फटसे तयार केली, गाडीत बसलो. 6:30 वाजता मी नागपूरमध्ये पोहोचलो, बर्डीमध्ये. तिथून ऑटो पकडला
आणि लॉ कॉलेज स्क्वेअर पाशी गेलो आणि तिथून मी करीब 8:45 वाजता क्लासमध्ये गेलो. टूल डिझायनिंगसाठी मी थोडी बहुत प्रॅक्टिस केली. आज एकदम बेसिक म्हणजे हार्डली लाईन फाडणं, रेक्टँगल, सर्कल वगैरे छोटे छोटे कंपोनेंट वगैरे बनवणं आणि स्मॉल डिझायनिंगमध्ये हे जस्ट 2D डिझाईन. सो आज थोडं बहुत शिकलो. आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे एवढं डिटेलिंगमध्ये वगैरे गेलो नाही मी आणि त्या मॅडम पण नाही. आणि 9-8 सुट्टी झाली मला. तिथून निघालो तर मला एक जेंटलमॅन भेटले जे आकाश इन्स्टिट्यूटमध्ये आहे. त्यांचं नाव काहीतरी डॉक्टर समीर असं काहीतरी आहे. ते बंदा ते जेंटलमॅन बहुतेक ते आय डोंट नो त्या आकाश इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होते. कसं मला सुट्टी झाली आणि आता ठरवलं का राव आता मी 10 रुपये वेस्ट नाही करीन राव ह्याच्यावर, पैदल निघून जाईन. सो कानात हेडफोन टाकले निघून. त्या जेंटलमॅनला काय वाटलं काय नाही माहित नाही. कुठे चालले म्हणे तुम्ही म्हणे. मी म्हणलं इथे सिनेमॅक्स इंटरनेटी मॉल पाशी चाललो. म्हणलं चला म्हणे आम्ही सोबतच जाऊ म्हणे, मी पण तिकडेच चाललोय म्हणे. असं कोणीतरी मला म्हणलं का भाऊ मी तुला लिफ्ट देतो. तर मी एक प्रकार स्टार्टिंगला ते एक प्रकार खूप हॅपी झालो, खुश झालो. बट असं माझ्यासोबत फर्स्ट टाइम झालं. सो एक प्रकारे स्कॅरी पण झालो आणि त्याला म्हणलं की हा बंदा याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. मग त्या बंद्यानेच मला उलटा प्रश्न विचारला की तुझ्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही ना, तू काही असा काही वगैरे म्हणजे दरोडेखोर किंवा इकडे तिकडे असं वगैरे. सर मी म्हणलं आय एम कम्प्लिटली फाईन. म्हणजे मला शक आला आणि मी क्वेश्चन करण्या अगोदर त्यांनीच मला क्वेश्चनिंग केला. सो ठीक होते. त्या जेंटलमॅननी मला ते कॅलेंडर वगैरे दिलं. आय डोंट नो. आणि मग मी गेलो मॉलमध्ये गेलो. थोडासा पैसे काढायचे होते ATM मधून तर पैसे काढले आणि थोडासा मॉल बघितला. जस्ट ग्रेट ऑसम. आणि नंतर काय नाही गाडीत बसलो. 10 वाजता इथे आल्यानंतर थोडंसं 10:30 वाजता वगैरे जेवण केलं. 11 वाजता जेवण केलं, थोडेसे हातपाय धुतले आणि साला बस इथे बसून आहे आर्टिफॅक्ट. पण झाला आपण हे एवढं सारं करून राहिलो पण आपल्याला टाइम बिलकुल भेटून नाही राहिला. या विचार कर भाऊ, मी कसं की पूर्ण काम करून आलो आणि आता वाजले करीब 11:15. आता मी झोपीन केव्हा आणि सकाळी उठीन केव्हा, सकाळचा तोच रुटीन झाला. बहुत हाल होणार आहे. बट आय डोंट नो. मला यावेळेस नाही का मला म्हणजे क्लास करायची थोडीशी भूक पण लागली होती. सो मला थोडंसं नाश्ता करून जावं लागेल. सो सकाळी पण आणि संध्याकाळी पण थोडासा नाश्ता करून जावं लागेल. आणि थोडंसं 4:30 वाजता घरून निघायला पाहिजे. म्हणजे आपल्याला 5 वाजताची बस पकडायची आहे. म्हणजे जेणेकरून आपण इंटरनेटीमध्ये बर्डीमध्ये करीब 6 वाजता पोहोचू आणि आरामात 6:30 वाजेपर्यंत आपण क्लासेसमध्ये पोहोचू. राईट. सो उद्यापासून थोडासा लवकर म्हणजे 4:30 वाजताच घरी येण्याचा प्रयत्न कर. राईट. आज तर बस एवढंच आहे. सांगण्यालायक तर खूप काही आहे रे, बट आपल्याला टाइम नाही सांगण्यासाठी. खरंच टाइम नाही. कारण मला कसं आता झोपायचं पण आहे भाऊ. झोप खूप महत्वाची आहे. So this is the My Artifact episode number 741. Right now we are at Khaparkeda, Maharashtra. Thank you. Hello, this is the काफी नेकेड वाटते राव असं. काय आपली बॉडी तर नाही आहे. आपलं कसं एकदम सिंपल सांग आहे. ना चेस्ट आहे ना बॉडी आहे, नुसते हाड आहे. त्यात काय दाखवलं. उन्हाळा सुरू झालाय सो कसं थोडस गरम होत आहे. बट आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये
थोडस पद्धतशीरच राहावं लागते, कारण आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. कारण माझ्या अंगाला तर मी नेकेड झालं तर खूप चांगलं वाटते, बट मला डोळ्याला चांगलं नाही वाटत, ते दाढ पोक करते. सो hello, this is the My Artifact episode number 742. Yeah, 742 मध्ये एकदा चेक करू दे. $742. या आजची तारीख आहे 16 मार्च 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11:15 वाजले. चला, जेव्हापासून मी ते AutoCADचे कोर्स लावले आहे, म्हणजे पहिला दिवस तर असा खूप एक्साइटमेंट मध्ये वाटला की काही ना काहीतरी नवीन होत आहे लाईफमध्ये. बट आज असं फील होत आहे की बहुत जास्त एक्झॉस्टेड राव. मला टाइमच नाही भेटला. मी आज सकाळपासून धावून राहिलोय, सकाळी 8 वाजेपासून ते रात्रीचे 11 वाजेपर्यंत बस धावूनच राहिलो आहे. इकडे तिकडे, तिकडून इकडे, इकडून जॉबवरून नागपूर, नागपूरमध्ये CAD कॅम्प कोर्स. अरे बापरे, साला टाइम तर बिलकुलच भेटत नाही. आणि जस्ट आता मी 11-10:30 वाजता आलो, थोडस जेवण केलं, थोडस हातपाय वगैरे धुतले आणि मोबाईल छेडतो म्हणलं थोडासा, तर याच्यामध्येच 12 वाजून गेले. आणि मला उद्या सकाळी उठायचं आहे करीब 6:30 वाजता. सो बहुत जास्त हे सुरू आहे, म्हणजे एक्झॉस्टेड. या कारण भाऊ इकडून तिकडे, तिकडून इकडे पूर्ण लागून राहिली पायाची. काही दिवस कसं हे थोडं बहुत एफर्ट घे राव थोडस, कारण हे थोडस इम्पॉर्टंट आहे. AutoCAD CAD कॅम्प कोर्स एक इम्पॉर्टंट म्हणजे असं नाही सर्टिफिकेट कोर्स आहे हा, आणि हा काही खूप जास्त इम्पॉर्टंट वगैरे पण राहणार नाहीच आहे राव. बट काय आहे की एक प्रकारे तुला थोडसा एक अदर वे भेटून राहिला आहे, दुसरा वे भेटत आहे थोडसा या नागपूर सोबत इंटरॅक्ट होणं. आय डोंट नो, मला वाटते का याच्याद्वारे मला बहुतेक काही ना काही कनेक्शन लागून येईल समोर, आणि मी त्याच कनेक्शनची वाट पाहत आहे. कोणते कनेक्शन म्हणजे कोणते, म्हणजे मी असा विचार करून राहिलो आहे की नागपूर फिल्म अकॅडमी या किंवा एखादी पर्सन, एक फिमेल पर्सन, आय डोंट नो. बट मी कसं एन्जॉय करत आहे राव. या एन्जॉय नाही म्हणजे नागपूरमध्ये जाणं, तिथे थोडं बहुत त्या लोकांचे चेहरे वगैरे पाहणं, इट फील्स गुड, बट आफ्टर दॅट इट फील्स रिअली एक्झॉस्टेड. या आता तर काही सांगू शकत काही वाटत नाही. आज सकाळी काय झालं, आज सकाळी कसं बहुत जास्त मॅटर. या आज सकाळी उठलो ड्युटीसाठी 8 वाजता. जसं मी घरी गेलो, म्हणजे खाली गेलो, गाडी काढतो म्हणलं तर समोरचा टायर पंक्चर. या समोरचा टायर पंक्चर झाला म्हणलं, अरे मेरे बाप, पुन्हा वागली वाट. तरी मी ते गाडी चालवत गेलो ड्युटीवर. सकाळची ड्युटी लावली, थोडं बहुत काम केलं, 10:30 वाजता सुट्टी घेतली, गाडीचं पंक्चर बनवलं. पंक्चर बनवल्यानंतर मग मी गाडी टाकली सर्व्हिसिंग सेंटरकडे. 11 वाजताच टाकली. आणि मी त्याला म्हणलं की 2 वाजता येतो म्हणलं, 2 वाजेपर्यंत तू गाडी बनवून ठेव म्हणलं. ठीक आहे म्हणे. तर मग मी कसं
गाडी तर ठेवली, राजभाऊकडून डब्बा घेतला, घरी आलो. मामाजी होते त्यामुळे मी ते जास्त वेळ थांबू शकलो नाही आणि लगेचच जसं जेवण झालं 1 वाजताच निघालो. आणि 1 वाजता मी तिथे पोहोचलो तर त्यांनी गाडीला हात सुद्धा नाही लावला होता. या 2 घंटे ती गाडी जस्ट फक्त पडून होती. मी गेलो तेव्हा ते भटभट कामाला लागले. आज म्हणजे तिथं काय प्रॉब्लेम का होता की तिथे खूप कमी जण होते. ते काम करणारे माणसं आहे ना ते खूप कमी होते, त्यामुळे नाही का फक्त 2 माणसं होते आणि खूप साऱ्या गाड्या होत्या. सो मी त्यांची कंडिशन समजू शकलो, बट त्यांनी माझी कंडिशन नाही समजली आणि त्यांनी माझीच मारली राव. करीब 4-4:30 वाजता माझी गाडी ओके झाली. 11 वाजेपासून 4:30 वाजेपर्यंत करीब 5.5 घंटे. या तर मी 4:30 वाजेपर्यंत तिथेच होतो. या बागडेजीचा फोन आला, गौतमचा फोन आला, थँक गॉड लोणारेचा वगैरे फोन ना आला, नाही तर मी पक्का गेलो असतो. या सो तरी मी थांबलो राव, गाडीचं काम करून घेतो म्हटलं. तर ते गाडीची सर्व्हिसिंग केली, प्लस जे लिकेज होत होतं इथे एमसील लावलं, तरी साला ऑइल टपकच आहे. आता मी नागपूरवरून आलो तर पाहिलं तर खाली 1-2 ऑइलचे डबके पडूनच आहे ठिक्के. सो वेळ झाला राव. बस घरी आलो, जेवण केलं आणि बस घरी आल्याबरोबर टाइम असा फटसे निघून गेला का बस काही माहितच नाही. सो आज एवढंच. सो this is the my artifact episode number 742. Right now we are at Khapargada, Maharashtra. Thank you.